मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण सफेद वाटाण्याची उसळ बनवतोय। इथे मी 2 सुके खोबऱ्याचे तुकडे घेतलेत आणि एक छोटासा कांदा घेतलाय। हे मी गॅसवर भाजून घेतला। आता भाजलेला कांदा आणि खोबऱ्याचे मी बारीक तुकडे करून घेतले। मिक्सर मध्ये मी त्यांची पेस्ट करून घेतली। आलं लसूणची आपण 1 टीस्पून पेस्ट टाकली। कांदा टाकला। 3 कांदे आपण बारीक बारीक कापून घेतले। आता आपला कांदा मस्त फ्राय झालाय। मसाले बघून घेऊया। पाव चमचा आपण हळद घेतले, 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर घेतले आणि 1 टीस्पून आपण घरगुती मसाला घेतला। आता हे मसाले आपण टाकून घेऊया। आता आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत। आपण जी भाजलेल्या कांद्या खोबऱ्याची पेस्ट बनवलेली ती आपण परतून घेऊया। आता बघा आपले मसाले मस्त भाजले गेले, म्हणजे छानपैकी तेल सुटले साईडने। तर मी इथे ना थोडासा बघा दिसतोय तुम्हाला, ते बघते इकडे ना पाव चमचा गरम मसाला टाकायचा मध्ये। 1 वाटी सफेद वाटाणा मी स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवला होता। आता मी कुकरला तो शिजवून घेतलाय। तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही हे पाणी आटवू नका। मला ग्रेव्ही कमी हवी होती तर मी पाणी आटवून घेतलं। थोडं झाकण देऊया। मी 1 बटाट पण कापून टाकलं मोठे मोठे तुकडे आणि 1 टीस्पून आपण मीठ टाकून घेऊ। हा रस मी ठेवणार नाहीये, आटवणार आहे। तर आता शिजून देऊया। आता बटाट सुद्धा शिजले आणि रसा सुद्धा मला कमी हवा होता तर मी आटवून घेतला। तर आता आपली ही उसळ झालेली आहे। तुम्हाला ही वाटाण्याची उसळ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक आणि हाईप करा आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा। धन्यवाद।